नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आनंद या दोसरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आज आपण पाहणार आहोत. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला आपण आता सुरुवात करूयात. दुसरी टर्म बराबर संपून गेली. 59च्या 30 एप्रिलच्या दरम्यान परीक्षाही संपली. सगळे पेपर्स बरे गेले. अगदी चिपाड झालं होतं. अभ्यासाच्या दिवसात झोप उडाल्यासारखी झाली होती. रात्री अंथरुणावर पडलो तरी डोक्यात त्या दिवशी केलेल्या अभ्यासाचा मजकूरच घोंगावत असे. उघडलेली पुस्तकं स्वप्नातही दिसत. मी ती घडाघडा वाचतो आहे असं वाटे. अंथरुणावर पडून अभ्यास करताना डोळे मिटू लागले की मी दिवा मालवून झोपी जाई. झोप संपली की पुन्हा दिवा लावून अभ्यासाला बसे. वेळेचं भान नसे. त्यामुळं पुस्तक वाचनाचं पडणारं स्वप्न आहे की वास्तव आहे हेही कळेनासं होई. य.रा. पोवार एकदा म्हणाले, तुम्ही अलीकडं झोपेत फार बडबडता, संस्कृत मधले श्लोक म्हणत असता. त्यांनी असं सांगितल्यावर मी चकित झालो. मला स्वप्नात घडलेल्या पुस्तकातील मजकूर स्पष्ट दिसत होता. विशेषतः भगवद्गीतेचे मी संदर्भासाठी अनेक संस्कृत श्लोक पाठ केले होते. ते सकाळी आंघोळ वगैरेसाठी कामं आटोपताना म्हणत असत. सिनियरला 2 वर्षाचे एकदम 10 पेपर्स द्यावे लागत होते. दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळं शरीराची कोणतीही दयामाया न करता अभ्यास कसून करणं भाग होतं. आयुष्यातील 2-3 वर्ष अगोदरच फुकट गेली होती. आता ती पुन्हा घालवणं परवडणार नव्हतं. BA नंतर MA करायचं झालं तर मला राजाराम कॉलेजला जावं लागणार होतं. गोखले कॉलेजात MAचे वर्ग नव्हते. राजारामला विद्यार्थ्यांची गर्दी खूप. जुनं प्रस्थापित सरकारी कॉलेज. जुन्या राजवाड्यात भरत असे. स्टाफही भरपूर. कुणाचं सोयरस्त कुणाला नसे. घरगुती वातावरण, आत्मीयता यांचा अभाव होता. मी इंटरला असताना पुष्कळ वेळा तिथं जाऊन इतिहासाच्या आणि संस्कृतच्या तासाला बसत असे. प्रसिद्ध विनोदी कथालेखक प्राध्यापक सदाशिव आठवले हे इतिहास शिकवित. डॉक्टर गो.के. भट हे संस्कृत शिकवित. त्यांची विद्वत्ता आणि रसिकता ऐकून होतो. त्यांच्या तासाला हजर राहून त्यांच्या शिकवण्याचा आस्वाद घ्यावा असं वाटे. त्यावेळी हा अनुभव आला होता. 7-8 तासांच्या पलीकडे मी त्यांच्या तासांना वर्गातील गडबड्या नि बडबड्या वातावरणामुळे उपस्थित राहू शकलो नव्हतो. त्यामुळं राजाराम कॉलेजमध्ये MA साठी जावं लागणार या जाणीवेनं एकाकी वाटू लागलं. परीक्षा झाल्यावर जगन्नाथला मी ही गोष्ट बोलून दाखवली. तो महिनाभर आजारी पडल्यामुळं परीक्षेला बसू शकला नव्हता. तो म्हणाला, तुला जर तसं वाटत असेल तर तू ही 1 वर्ष गॅप घे. वर्षभरात कुठंतरी नोकरी करून MA साठी 2 वर्षांची आर्थिक तरतूद करून ठेव. मग 2 वर्ष निवांतपणे MAचं शिक्षण पूर्ण करता येईल. या 2 वर्षात अभ्यासही निर्वेद मनानं करता येईल. त्यामुळं उत्तमपैकी मार्क्स मिळवून MAला पहिली श्रेणी मिळवणंही सोपं जाईल. मी यावर्षी तेच ठरवलंय. मी ज्या हायस्कूलमध्ये शिकलो त्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या नोकरीसाठी अर्ज केलाय. बहुतेक तिथं मला नोकरी मिळेल. तुलाही वाटलंच तर तू तिथं अर्ज कर. तिथं आपण दोघेही प्रयत्न करू. दीक्षित गुरुजींना भेटू. ते संचालकांपैकी एक आहेत. त्यांना सगळं सांगू. मला जगन्नाथचा नोकरी करण्याचा विचार पटल्यासारखा झाला. सिनियर BAच्या वर्षात मी कबूल करूनही घराकडं काहीच देऊ शकलो नव्हतो. माझ्या आजारपणात आणि त्यानंतर ढासळलेल्या प्रकृतीची सुधारणा करण्यात मिळालेला तुटपुंजा पैसा संपत आला होता. त्यामुळं वाटू लागलं की थोडे पैसे घराकडे देता येतील. MAच्या शिक्षणाची तजवीज करता येईल. विद्यापीठ हायस्कूल पासून राजाराम कॉलेज फार लांब सुद्धा नव्हतं. तिथं तासांनाही जाता येईल. ज्युनियर MAचं वर्ष आहे. भिंगारे सर शिकवायला येणार आहेत. त्यांच्या ओळखीनं तास अटेंड करण्यात सवलतही मिळतील व नोकरी करत करत MAचं पहिलं वर्षही पदरी पाडून घेता येईल.
बघू, जसं जमेल तसं करू. तूर्त विद्यापीठ हायस्कुलात अर्ज तरी करून ठेवू असा विचार केला. जूनमध्ये रिझल्ट लागल्याबरोबर लगेच अर्ज केला. दीक्षित गुरुजींना जगन्नाथ बरोबर 2 वेळा भेटलो. त्यांचं तपोवन पाहून आलो होतो. त्यांच्या मोठेपणाविषयी जगन्नाथनं मला सांगितलं होतं. पण भेटीत ते कोरडे वाटले. केवळ 1 वर्षासाठी शिक्षकाची नोकरी मिळणार नाही. फक्त शिक्षक पेशाला वाहून घेणाऱ्या निष्ठावान ध्येयवादी तरुणांना आम्ही निवडून घेतो असं म्हणाले होते. पण मला ते खरं वाटलं नाही. कारण नंतर जगन्नाथला त्यांनी नोकरी दिली. 1 वर्षानं जगन्नाथ ती सोडणार हे मला माहीत होतं. दीक्षित गुरुजींच्या पासून ही गोष्ट जगन्नाथ लपून ठेवणं शक्यही नाही हेही मला माहीत होतं. मी BA ऑनर्स होऊन नोकरीत येणार होतो. जगन्नाथ BA झालेला नव्हता. असं असूनही त्याला नोकरी मिळाली. मला मिळाली नाही. नंतरही माझ्या काही मित्रांना तिथं नोकऱ्या मिळाल्या. ते माझ्या तुलनेत सामान्य होते. हे सगळं बघून माझ्या मनात तीव्रतेनं एक गोष्ट आली की मी ब्राह्मण असतो तर मला तिथं नक्कीच नोकरी मिळाली असती. दीक्षित गुरुजींच्या बाकीच्या गोष्टी काही खऱ्या वाटत नव्हत्या. कोल्हापुरात हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली तर करावी असं मनानं घेतल्यामुळं जाहिराती आलेल्या 2 ठिकाणी मी अर्ज केल्या. पण जून संपून गेला तरी तिकडून मुलाखतीसाठी बोलवणीच आली नाहीत. माझ्या सगळ्या गुणांची आणि विशेष धडपडीची सर्टिफिकेट सोबत जोडली होती. पण प्रतिसाद मिळाला नाही. समाज व्यवहारातील माझी बाजारी किंमत कळली. मी काहीसा खट्टू झालो. घरासाठी यावर्षी आपल्याला काही देता येणार नाही या जाणीवेनं मनाला पोखीर लागल्यागत झालं. नोकरी कुठे नाहीच मिळाली तरी आपण शिकवणे आणि लायब्ररीचं काम करत करत MA करायचं हा निश्चय पक्का झाला. मळ्यातील कामं करत कागलात दिवस जात होते. वाचन वगैरे काही एक करत नव्हतो. पुस्तक हाती धरावत नव्हतं. इतका पुस्तकांचा कंटाळा आला होता. मोकळ्या हवेत भावंडांशी गप्पा गोष्टी करत मजा करत शेतातली कामं करताना आनंद वाटत होता. सुट्टीच्या महिन्यात निसाकसाची कामं जाणून बुजून करत होतो. त्यामुळं दादाला आणि शिवाला 2-1 महिने काहीशी विश्रांती मिळत होती. त्यांना बारकीसारखी कामं ओढावी लागत होती. दादाचं पोटाचं दुखणं चालूच होतं. त्याचं तो निस्तरावं रखडत काम करत होतं. शिवा निकसाची कामं करू लागला होता. आप्पा 3रीतनं 4थीत गेला होता. हिरा धोंडू नांदायला गेल्या होत्या. मळ्याचा मालक कोर्ट कचेऱ्यात जाऊन मळ्याचा ताबा मिळावा म्हणून धडपडत होता. कुळ कायद्यानं आम्हाला संरक्षण मिळावं, सुरक्षित कुळ म्हणून जमीन कसण्यासाठी आमच्या ताब्यात राहावी म्हणून दादा धडपडत होता. मालकांच्या जमिनीवर कसणाऱ्या बहुतेक सर्व कुळांना कायद्यानं संरक्षण मिळालं होतं. म्हणून कोर्टात केस हरण्याची भीती वाटत नव्हती. पण झगडा करावा लागत होता. मालक ज्या कोर्टात जाईल तिकडे दादाला हेलपाटे मारावे लागत होते. 2य श्रेणीत BA पास झालो तरी पास होण्याचा आनंद मनासारखा निखळपणे अनुभवताच आला नाही. आई दादाला मी कधी एकदा BA होतोय आणि नोकरीला लागतोय याचे वेध लागलेले आणि काही झालं तरी MA व्हायचंच याचे मला वेध लागलेले. त्यामुळं आई दादा मनातून नाराज झाले. मी MA साठी कोल्हापुरात बस्तान कसं बसवायचं या चिंतेत बुडून गेलो. यथावकाश पुण्याहून गोखले कॉलेजमध्ये गुणपत्रिका आल्या. मी तपशीलवार रिझल्ट मिळवला. मला उच्च 2य श्रेणी मिळाली होती. सुशीला द्रविडला पहिला वर्ग मिळाला होता. गोखले कॉलेजच्या BA पास झालेल्या सर्व विषयांच्या विद्यार्थ्यात ती पहिली आली होती आणि मी दुसरा आलो होतो. याचा मला अतिशय आनंद झाला. घरी आल्यावर ही गोष्ट सर्वांना सांगितली. तरी आई दादा शांतच. फारसा प्रतिसाद नाही. त्यांची नाराजी मला कळली. मी त्यांना वचन दिलं की यावर्षी काही ना काही किडूक मिळूक घराकडे नक्की देणार. त्याची त्यांना शपथेवर खात्री दिली. मळ्यातल्या कामाला लागलो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूरला आलो. जसे जमतील तसे दिवस रेटायचे असा मनाशी निर्णय घेतला. दरम्यान बऱ्याच घटना कोल्हापुरात घडल्या होत्या. मुख्य म्हणजे मला गोखले कॉलेजनं 1 वर्षासाठी महिना 40 रुपये फेलोशिप देऊ केली होती. फेलोशिपचं प्राचार्यांचं सहीचं पत्र माझ्या हातात पडल्यावर मी ताडमाड उंच उडालो. मी माझ्यात मावेनासा होऊन उधळल्यासारखा झालो. प्रथम अंबाबाईला जाऊन आलो. मूर्तीत अगर देवळात देव असतो असं 7वी नंतर कधीच वाटलं नाही.
पण घरातल्या देव्हारातील अनेक देवांच्या पितळी मुखवट्यांची चकचकीत आरास, त्यांची मांडणी, तिथली सजावट आणि ती शांत गंभीर वातावरणाची देवपुढच्या दिव्याच्या मंद प्रकाशात नि भोवतालच्या अंधकाराच्या पार्श्वभूमीवर जाणवणारी सात्विकानं भरलेली जागा मनाला मोहवत असे. कोल्हापूरच्या अंबाबाईचं विस्तीर्ण देऊळ आणि आतील अनेक दगडी खांबांची रेखीव गर्दी असलेल्या मंडपातून लांबूनही दिसणारी गाभाऱ्यातील अंबाबाईची ठळक देखणी, सताड डोळे उघडलेली नि आपल्याकडे बघत आहे असे वाटणारी मूर्ती बघितली की जीवात उदात्त भावना आणि विचार निर्माण होत. कृतज्ञतेपोटी हात जोडले जात. ही जोड अंबाबाईला जाण्यामागे होती. खरं तर मी समाजातल्या उदात्ततेकडे कृतज्ञता भरलेल्या मनानं जाऊ लागलो असं म्हटलं पाहिजे. उत्स्फूर्तपणे त्या उदात्ततेचं मूर्त प्रतीक मी त्या जगन्मातेला केलं. भाड्याची सायकल घेऊन भवानी मंडप, राजाराम कॉलेज, रंकाळा, शालिनी पॅलेस, पंचगंगेचा घाट, टाउन हॉल, शाहू महाराजांचा पुतळा, वरुण तीर्थ, रेल्वे स्टेशन, ताराबाई पार्क, टेमलाई, राजारामपुरी, पॅलेस थिएटर, शिवाजी पुतळा असा मोकाट सुटलेल्या चित्त्यासारखा भरधाव फिरत राहिलो. या फिरण्याचा अर्थ कळला नाही. विस्तीर्ण आकाशाखाली उद्यानं, झाडं, इमारती, देवळं, मैदानं, निसर्ग, कारंजे, पुतळे, माणसांची जाळे, उद्योगधंदे या सर्वातून फिरत राहिलं. या सर्वांचे मनोभावे अज्ञान उपकार मानावेत असं काहीतरी मनात येत होतं. मन सैरभैर झालं होतं. त्या दिवशी एकाच वेळी भजी आणि मिसळ एकदम खाल्ली. ह्या वस्तू माझ्या आवडीच्या. महिनाभरात एकदा तरी एखादी प्लेट भजी किंवा मिसळ खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. कोल्हापुरात आल्यावर हा नाद लागलेला. इथं काही हॉटेलातील काही पदार्थ कोल्हापूरभर प्रसिद्ध. भजी मिळाल्याचं एक न मिसळ मिळाल्याचं एक अशी 2 हॉटेलही प्रसिद्ध. अगोदर पहिल्या हॉटेलात भजी खाऊन दुसऱ्या हॉटेलात जाऊन मिसळ खाल्ली. आजवर तंगलेल्या शरीराची ती मनसोक्त पहिली भोगपूजा होती. वर स्पेशल चहा पिऊन मी ती सागर संगीत साजरी केली. ही वर्षभर मिळणारी फेलोशिप MA ला जाणाऱ्या आणि नोकरी न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त होती. दुसऱ्या दिवशी असा सायकलीवरून कागलला गेलो. कोल्हापूर ते कागल हा रस्ता मनात काहीही ओझं नसलेल्या मुक्त अवस्थेत अनेक दिवसात पहिल्यांदाच पाहत होतो, अनुभवत होतो असं वाटत होतं. घरात जाऊन देवघराच्या काळोखात दिसणाऱ्या मिणमिणत्या उजेडात देव्हाऱ्यासमोर जमिनीवर डोकं ठेवलं. खरं तर त्या अंधुक उजेडाला ते डोकं टेकलं होतं. घरी सगळ्यांना भेटलो, बोललो आणि भरल्या मनानं परत फिरलो. सुशीला द्रविड मराठीलाच होती. स्नेहाचे संबंध होते. तिचे थोरले बंधू प्राध्यापक द्रविड हे आम्हाला त्यांच्या घरी संस्कृत विषयातील अवघड स्थळे समजून देत. त्यांची व्याकरणाच्या अंगानं फोड करून देत. त्यामुळं आम्हा संस्कृत घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा विशेष फायदा झाला. सुशीलाचं संस्कृत त्यामुळे चांगलं झालं होतं. त्याचा फायदा तिला पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्यासाठी झाला. ही फेलोशिप ती MA ला आली असती तर तिलाच मिळणार होती. पण तिचं त्या वर्षी परीक्षा संपल्यावर लग्न झालं. त्यामुळे तिला MA ला येता आलं नाही. म्हणून ही फेलोशिप मला मिळाली. एका दृष्टीनं सुशीलाचे उपकार माझ्यावर झाले. तिचे जसे झाले तसे जगन्नाथचेही झाले. तो यावर्षी परीक्षेला बसला नाही. पुरेसा अभ्यास करून तो परीक्षेला बसला असता तर त्याला निश्चितपणे पहिला वर्ग मिळाला असता नि फेलोशिपही मिळाली असती. मी माझा खडतर खराटा हाकतच बसलो असतो. पण घटना अशा जमून आल्या नि त्याची परिणिती मला फेलोशिप मिळण्यात झाली. तिच्या पहिल्या 40 रुपयांत मी सुशीलेला एक छोटासा चांदीचा कुंकू करंडा घेऊन दिला. ती सासरी जात असताना तिच्या हातावर ठेवला. ती एका अर्थी कृतज्ञतापूर्वक स्नेह भेट होती. सुनीताताई आणि भाई इंग्लंडवरून परत आले. दिल्लीला दूरदर्शनवर कामावर रुजू झाल्याचं कळलं होतं. त्यांच्या घराचा दिल्लीतील पत्ता माहीत नव्हता. तरी मी दूरदर्शन केंद्र दिल्ली या पत्त्यावर त्यांना पाठवून ही आनंदाची बातमी कळवली. यापूर्वीही ते आल्याचं कळल्यावर मुंबईच्या घरच्या पत्त्यावर त्यांना 2 पत्र मी BA झाल्याची व इतर माहिती कळविणारी पाठवली होती. तीही त्यांना मिळाली नसावीत, कारण त्या पत्राचंही उत्तर आलं नव्हती. म्हणून हे पत्र दिल्लीला पाठवलं, पण त्याचंही उत्तर आलंच नाही. मला चिंता लागून राहिली. ऑगस्टपासून शिकवण्या सुरू करायच्या होत्या. या वर्षी मी शिकवण्यात आणखी निवड केली. फक्त 2 शिकवण्या ठेवल्या. त्यांचे 30 रुपये मिळू लागले.
लायब्ररीचं काम होतंच. त्याचे 10 रुपये. प्राध्यापक ग.बी. कुलकर्णी यांच्या घरची शिकवणी थांबवली. इतर कामांचे 40 रुपये आणि फेलोशिपचे 40 रुपये. असे महिना 80 रुपये मिळणार होते. पण राजाराम कॉलेजची MA ची टर्म फी भरावी लागणार होती. तिच्यात सवलत नव्हती, त्यामुळे त्यात थोडे पैसे लागणार होते. फेलोशिपच्या पैशांबरोबर गोखले कॉलेजनं एक छोटं काम दिलं. खालच्या वर्गातील मुलांची मराठी विषयाची ट्युटोरियल्स घ्यायची आणि ती तपासून द्यायची. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं. हे काम उगीच नामधारी होतं. ते मी आनंदाने स्वीकारलं. स्टाफचा मेंबर म्हणून मला मान्यता मिळाली. उपप्राचार्यांनी मला रोज उपस्थित राहून मस्टरवर सही करण्याची सूचना दिली. त्यानिमित्तानं रोज सकाळी गोखले कॉलेजला जावं लागे आणि दुपारी राजाराम कॉलेजला जावं लागे. स्टाफमध्ये रोज सही करून थोडा वेळ बसावं लागे. एक गोष्ट ध्यानात आली की आपले कपडे जीर्ण झाले आहेत, ते आपण नवे शिवले पाहिजेत. अधूनमधून त्यांना इस्त्री केली पाहिजे. नीटनेटकं पोशाख करून स्टाफ रूम मध्ये गेलं पाहिजे. थोडं प्रौढांसारखं वागलं पाहिजे, नाहीतर विद्यार्थी ट्युटोरियलच्या वेळी ऐकणार नाहीत. म्हणून 2 शर्ट 2 विजारी शिवून घेतल्या. सांभाळून वापरू लागलो. कॉलेजच्या स्टाफमध्ये बारीकसा फरक पडला होता. डॉक्टर अनुराधा पोद्दार प्राध्यापकाची नोकरी सोडून पुण्याला नुकत्याच सुरू झालेल्या श्री शाहू मंदिर विद्यालयात रुजू झाल्या होत्या. त्यांच्या जागी डॉक्टर द.बी. कुलकर्णी हे येऊन दाखल झाले होते. ते सत्यकथा छंद चे चांगले वाचक आणि चिकित्सक अभ्यासक होते. लेखक समीक्षकही होते. त्यांच्याशी चर्चा करण्यात नि गप्पा गोष्टी करण्यात बौद्धिक नि वाङ्मयीन आनंद मिळत होता. पण उषाताईंचं घर हा कविता वाचनाचा आणि त्यावरील खाजगी बोलण्याचा एक विसावा वाटत होता. तो संपुष्टात आला. गेल्या वर्षीच्या म्हणजे मार्च 1958च्या महिन्यात वि. स. खांडेकरांचं गोविंद क्रजांच्या कवितेवर व्याख्यान आयोजित केले होतं. निमित्त होतं त्या वर्षीचा वाङ्मयीन मंडळाचा समारोप. त्यावेळी वि. स. खांडेकरांशी प्रथम परिचय झाला होता. तो परिचय वाढत गेला. वर्षभरात त्यांच्याकडं 2दा जाऊन आलो होतो. त्यांच्याशी वाङ्मयीन प्रश्नांवर चर्चा केल्या होत्या. काही वाङ्मयीन शंका त्यांना विचारल्या होत्या. त्यांचे विचार ऐकताना धन्यता वाटत होती. मराठीच्या प्राध्यापकांपेक्षा ते खूप वेगळे बोलतात. साहित्य त्यांच्या अंगणातल्या झाडा इतकं जवळचं आहे, याचा मला पदोपदी पडताळा येत होता. करवीर साहित्य सभा कोल्हापुरात स्थापन झाली होती. तिचे अध्यक्ष वि. स. खांडेकर होते. 1958 मध्ये व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडीला सरकारी पुरस्कार मिळाला होता. ती कादंबरी गाजत होती. अगोदरच्या वर्षी त्यांच्याच गावाकडील गोष्टीला मिळाला होता. एकूणच नवकथाकारांच्या कथांवर चर्चा विचारविनिमय वाङ्मय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चालला होता. पण पुण्या मुंबईच्या बाहेर इतरांच्या साहित्यापेक्षा व्यंकटेश माडगुळकर यांचे साहित्य अधिक लोकप्रिय होते. ते मोठ्या प्रमाणावर वाचलं जात होतं. कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला ते शहरी कथाकारांच्या कथांपेक्षा अधिक जवळचं वाटत होतं. सातारा, सांगली, कोल्हापूर सारखी मराठी शहरं प्रामुख्याने आसपासच्या ग्रामीण विभागांवर पोचली जात होती. ग्रामीण भागाला ती आपल्या मालाचा उतारपेठा, खरेदी विक्रीची केंद्र वाटत होती. अशा शहरांना आसपासचा ग्रामीण भाग जवळून माहीत होता. त्यामुळे कोल्हापूरकरांना व्यंकटेश माडगुळकरांचं साहित्य अपूर्व आणि जवळचं वाटत होतं. याचा परिणाम असा झाला की 1959च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करवीर साहित्य सभेत त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम ठेवला. वि. स. खांडेकरांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मी माडगुळकरांच्या साहित्य कथांवर बोललो. ते माझ्या आवडीचे कथाकार होते. त्यांच्या कथा वाचताना मी माझ्या गावातून फिरलो आहे असे मला वाटते. गावातील माणसं बघतो आहे, माझेच मनोगत माडगुळकर लिहित आहेत असे वाटे. त्यांच्या भाषेत गावाकडचे अनेक शब्द आणि वाक्प्रचार होते. ते मला आपलेसे वाटत. हे सगळं त्यावेळी माझ्या 4 शब्दात मी मांडलं. माडगुळकरांच्या साहित्याला ही एक ग्रामीण मनाची पावती होती, असं खांडेकरांना वाटलं. याच कार्यक्रमात कोल्हापूरचे साहित्यिक व. पिटके यांची ओळख झाली. त्यांनी मजेशीर संदर्भ दिला. तुमच्याविषयी विजया राजाध्यक्ष माझ्याजवळ बोलल्या होत्या. त्यांना तुमच्या कविता आवडतात असं त्या म्हणाल्या होत्या. असं मी आनंदन केलं. माझ्या कविता कुठेही प्रसिद्ध होत नव्हत्या, तरी सुनीताताईंकडे जाणाऱ्या माझ्या वया बाबा बोरकर, ग.दी. माडगुळकर, विजया राजाध्यक्ष, कृ. द. दीक्षित यांच्याकडे खाजगीरित्या फिरत होत्या.
त्यांचा उल्लेख पिटके यांनी केला याचा आनंद वाटला. कार्यक्रम संपल्यावर मी खांडेकरांना म्हणालो, मी काही ग्रामीण कविता लिहिल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून दाखवण्याची इच्छा आहे. ठीक आहे, तुम्ही त्या मला एकट्यालाच वाचून दाखवण्यापेक्षा कवी यशवंत गिरीश यांना वाचून दाखवा. ते माझ्याकडं अधूनमधून येतात. ते येणार असतील तेव्हा मी तुम्हाला कळवतो. मग तर फारच छान होईल, मी म्हणालो. खांडेकरांनी त्यांची आठवण ठेवून मला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पत्र पाठवलं. ऑगस्ट महिन्यात भाऊंच्या घरी यशवंत, गिरीश, भाऊ यांच्या समोर बसून मी कविता वाचल्या. मंडळींनी कौतुक केलं. गिरीशांना त्या विशेष आवडल्या. खांडेकरांनी अभिव्यक्तींकडे अधिक लक्ष द्या, केशवसूत, गडकरी, तांबे यांची कविता अधिक अभ्यासा म्हणून सुचवलं. त्याच वेळी मला ते म्हणाले, तुम्ही माझ्याकडे लेखनिक म्हणून या. रोज दुपारी 4 वाजता आपण बसत जाऊ. 3-1 तास लेखन करत जाऊ. तुम्हाला त्याचा दुहेरी फायदा होईल. मी तुम्हाला महिना 25 रुपये देईल. मुख्य म्हणजे तुमचे लेखन सुधारण्यास याचा विशेष उपयोग होईल. इतर वाङ्मयीन प्रश्नांवरही आपली वेळोवेळी चर्चा होत राहील. मला ती सुवर्ण संधी वाटली. पण समोर अडचणीही दिसू लागल्या. संध्याकाळच्या दोन्ही शिकवण्या आणि लायब्ररीचं काम मला सोडावं लागलं असतं. त्याचे मला 40 रुपये मिळत होते. आणखी एक अडचण होती. मी जिथं बोर्डिंग मध्ये राहत होतो तेथून खांडेकरांचं घर लांब होतं. तिकडे जाण्यासाठी मला सायकल वापरावी लागली असती. ती माझ्याजवळ नव्हती. या अडचणी माझ्या मनासमोर उभ्या राहिल्या आणि मी भाऊंना म्हणालो, मी तुम्हाला 2च दिवसात विचार करून सांगतो. माझ्या काही अडचणी आहेत. त्याचं काय करायचं याचा विचार केला पाहिजे. त्या अडचणी खांडेकरांना इतरांच्या समोर सांगायला मला संकोच वाटला. खांडेकरही म्हणाले, नंतर सांगितलं तरी चालेल. मी उठलो. आनंदाचा एक उन्माद झालेल्या अवस्थेत परत फिरलो. 2 दिवस खूप अस्वस्थ होतो. ही संधी आपल्याला गमवावी लागते याचं वाईट वाटत होतं. क्षणभर शिकवण्या, लायब्ररी बंद करून याचा फायदा घ्यावा, भाऊंचा सहवास लाभेल, खूप शिकता येईल, थोरा मोठ्यांच्या आणखी ओळखी होतील असं वाटलं. पण प्रत्येक महिन्याला 15 रुपयांचा तोटा माझ्यासारख्याला परवडणारा नव्हता. म्हणून मी नाईलाजानं त्यांच्याकडे न जाण्याचा निर्णय घेतला. हायस्कूलपर्यंत माझ्याबरोबर असलेला माझा बालमित्र एस भोसले होता. ज्युनियर MA वर्गात राजाराम कॉलेजमध्ये तो शिकत होता. कॉलेजात तो राजारामला गेला होता आणि मी गोखलेला होतो. पुन्हा MA निमित्तानं एकत्र आलो होतो. जवळीक निर्माण झाली होती. लहानपणापासून त्यालाही लेखनाची आवड होती. खेळगडी, बालसन्मित्र यात त्याच्या कविता, गद्यलेखन लहानपणीच बाळ भोसले या नावाखाली प्रसिद्ध होऊन आलं होतं. लहानपणीच वडील वारल्यामुळे त्यालाही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मामांच्या मदतीनं शिक्षण घ्यावं लागत होतं. त्याची हुशारी त्याला साथ देत होती. त्याला त्या संधीचा फायदा द्यावा असं वाटलं. तो खांडेकरांच्या घरापासून जवळच्या गल्लीत राहत होता. त्याचाही त्याला फायदा होणार होता. कॉलेजमध्ये गेल्यावर मी त्याला सगळी वस्तुस्थिती सांगितली. त्याला आनंद झाला. लगेच तो आणि मी खांडेकरांच्या घरी गेलो. भाऊंना त्याची ओळख करून दिली. त्याला असलेल्या गरजेसंबंधी व माझ्या अडचणीसंबंधीही मी सविस्तर बोललो. सगळं जमून गेलं आणि SS भोसले त्यांच्याकडे नेमानं जाऊ लागला. आपली संधी हुकली तरी आपल्या मित्राला तिचा लाभ झाला याचं मनोमन बरं वाटलं. भाऊंची गरजही भागली. 15 ऑगस्ट साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या पत्त्यावर रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजच्या प्राचार्यांकडून आलेलं एक पाकिट माझ्या हातात शिपायानं आणून दिलं. कुणाकडून आलं ते पाहिलं आणि माझ्या काळजात चर्र झालं. एकदम शंका आली की पुन्हा फीचं लफडं उपस्थित झालं असणार आणि माझ्याकडून ते आता संपूर्ण वसूल होणार. धडधडत्या अंतःकरणानं मी ते फोडलं. भीतभीत वाचलं तर एक आनंदाची बातमी होती. गोगटे कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची एक मराठी कवितेची अँथॉलॉजी काढली जाणार होती. तिच्यासाठी त्यांनी माझी एक कविता मागवली होती. त्याचा मला आनंद झाला. पण त्याहून दुसराच आनंद विशेष झाला की आता गोगटे कॉलेजकडून मला दुसऱ्या विषयावर पत्र येऊ लागली आहेत. म्हणजे पहिला विषय संपला आहे. मी प्राचार्यांचे मनापासून आभार मानले आणि त्वरेने कविता पाठवून दिली. हळूहळू साहित्याच्या प्रांतात आतवर प्रवेश होऊ लागला. वाङ्मयीन क्षेत्रातील नवनव्या व्यक्तींच्या ओळखी होत होत्या.
वह पिटके यांनी विजया राजाध्यक्षांविषयी सांगितल्यावर मी विजयताईंशी पत्रव्यवहार केला. नियतकालिकांमधून येणाऱ्या त्यांच्या कथा आवर्जून वाचू लागलो. त्यावरच्या प्रतिक्रिया कळवू लागलो. त्या कोल्हापूरच्याच असल्यामुळं त्यांच्याविषयी एक वेगळीच आत्मीयता निर्माण झाली होती. रविवारी शिकवण्या, लायब्ररी यांना सुट्टी असे. त्या दिवशी संध्याकाळी वह पिटके यांच्याकडे गप्पा मारायला मी जाई. पिटके अधूनमधून सत्यकथेतून कथा लिहित. रणजित देसाई, शंकर पाटील, बाबा पाटील, विजया राजाध्यक्ष, प्रल्हाद बडेर या कोल्हापूरच्या साहित्यिकांच्या पिढीचे ते लेखक होते. या सगळ्यांची मैत्री होती. त्यांचा एक ग्रुप होता. पण सगळे काही ना काही कारणानं कोल्हापूरच्या बाहेर गेले होते. नोकऱ्या, उद्योग, शेती करत होते. पिटक्यांची नोकरी कोल्हापूर शुगर मिलमध्येच असल्यानं ते कोल्हापुरात होते. माझ्यापेक्षा 9-10 वर्षांनी ते मोठे. तरी मला बरोबरीने वागवीत. आमच्या मैत्रीत वयाचा कधी प्रश्न आला नाही. वाङ्मय नियतकालिका होती. त्यातील साहित्य, साहित्यविषयक लेख आम्ही दोघांनी आवडीनं वाचत होतो. त्यावर उलटसुलट चर्चा करत होतो. ही चर्चा करत करत आम्ही रंकाळा तलावावर फिरायला जात होतो. नुकत्याच वाचलेल्या साहित्यावर तपशीलवार चर्चा होत. संदर्भ चटकन आठवत. वाचलेल्या साहित्यातील जागा चटकन संदर्भासाठी देतायत. या चर्चेतून आम्हा दोघांनाही वाङ्मयीन आनंदापेक्षा दुसरं काहीच मिळवायचं नव्हतं. आपल्या अभिरुचीचे खास वेगळेपण वगैरे काही स्थापन करण्याचा भाग त्या बोलण्यात वासाला सुद्धा नव्हता. आस्वादातला प्रांजळ निर्मळपणा, निखळपणा त्यामध्ये असे. एकमेकांच्या विचारातून चुकलेले सौंदर्य स्थळ मिळण्याचा आनंद होई. नजरेतून चुकलेली एखाद्या दोषस्थळाची जागाही लक्षात येईल. त्यामुळं संभाषणाला रंगत येईल. काही नवं वाचल्यावर एकमेकाला वाचण्यासाठी दिलेलं साहित्य वाचल्यावर एकमेकाला भेटण्याची ओढ लागे. यातून माझी वाङ्मयीन जाण अधिकच वाढत होती. आठवड्यातून एखाद्या दिवशी तरी आम्ही भेटून चर्चा करत असू. रंकाळ्यावर जाऊन भोवतीचं विसरून बोलत बसत असू. एक लेखक दुसऱ्या लेखकाच्या लेखनाविषयी बोलताना जी एक निर्मितीच्या अंगाने चर्चा चाले ती मला विशेष आवडत होती. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. पिटक्यांनी मला आपल्या कथांच्या कतरणांची फाईल वाचायला दिली होती. मी त्यांना माझी हिरवं जग ही कवितांची वही वाचायला दिली होती. आम्ही एकमेकांच्या साहित्याविषयी चर्चा करत बसलो होतो. त्यावेळी त्यांनी मला सुचवलं की तुमच्या कविता चांगल्या आहेत, त्या तुम्ही सरकारी पारितोषिकासाठी पाठवून द्या. खरं म्हणता? त्यांची तशी योग्यता आहे का? निश्चितच. तुम्हाला काहीतरी सांगून काहीतरी करायला लावण्याचा मला काय फायदा आहे? संग्रह रूपाने प्रसिद्ध न झालेल्या कविता पाठवता येतात? येतात. तशी तरतूद आहे. गेल्या वर्षी मधुकर केचे यांनी नाही का पारितोषिक मिळवलं? त्यांनी दिंडी गेली पुढे या कविता संग्रहाचं स्क्रिप्टच पाठवलं होतं. पण केचेंच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. सत्यकथेतून येतात. त्या छान असतात. तुमच्याही कविता चांगल्या आहेत. तुम्ही स्वतःकडं कमीपणा घेण्याचं काहीच कारण नाही. तसं नव्हे. त्यांच्या कविता चांगल्या असल्यामुळं ते सर्वांना माहीत आहेत. त्यामुळेही त्यांना पारितोषिक मिळायला सोपं गेलं असेल. असंच काही नाही. पारितोषिक समिती केवळ ते साहित्य सर्वांना माहीत आहे म्हणून पारितोषिक देणार नाही. तशी सर्वांना माहीत असलेली पुस्तकं आणि लेखक मंडळी बरीच असतात. त्यांची ही पुस्तकं कमिटीकडे गेलेली असतात. म्हणून काही त्यांना पारितोषिक मिळतातच असं नाही. जे चांगलं आहे ते वाचून एकमतानं चांगलं असल्याचा निर्णय झाला तरच ते मिळतं. तेव्हा तुमच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत की नाही याचा विचार न करता त्या चांगल्या आहेत की नाही हे प्रथम वाचून ठरवलं जाणार आहे. कमिटीवर चांगली जाणकार मंडळी असतात. तुम्ही पाठवा कविता. मग फेर करून पाठवतो तर. पाठवा. 2 प्रती पाठवाव्या लागतात आणि मुदत थोडीच आहे. 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. मैत्रीपोटी तर पिटक्यांना माझ्या कविता मी पाठवाव्यात असं वाटत नाही ना, याची खात्री करून घेतली आणि उद्योगाला लागलो. आजवर माझी एकच कविता ढवळे नावाच्या एका नव्या मासिकाच्या पहिल्या आणि शेवटच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. तीही भाईंनी पाठवली होती म्हणून प्रसिद्ध झालेली. एरवी कविता संपादकाकडे पाठवत राहणं हा उद्योग मी कधीच केला नव्हता. मला तो जमण्यासारखाही नव्हता. रेडिओच्या माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी प्रतिष्ठेची वाटत होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर मासिकांच्या प्रसिद्धीच्या उद्योगाला लागावं असं वाटत होतं. म्हणून वह्या पाठवायला फारसा उत्सुक नव्हतो. पण कदाचित पारितोषिकही मिळेल हे मधाचं बोट पिटके यांनी माझ्या ओठाला लावलं. मला पारितोषिकाद्वारा होणारी आर्थिक मदत महत्वाची वाटली. त्यामुळे येणाऱ्या सिनियर MA च्या वर्षी मला निवांतपणे आर्थिक विवंचनेतून पूर्ण मुक्त होऊन अभ्यास करता येईल असं वाटलं आणि मी आशाळभूतपणे उद्योगाला लागलो. LB रायमानेचं हस्ताक्षर चांगलं होतं. त्याच्या हस्ताक्षरात हिरवं जगची एक प्रत तयार केली आणि एक प्रत खुद्द मी तयार केली. वेळ फारच कमी होता. 40 कविता निवडल्या होत्या. बोर्डिंगमध्ये सुतार नावाचा एक चांगला चित्रकार विद्यार्थी कॉमर्सला होता. त्याच्याकडनं हिरवं जगच्या दोन्ही वह्यांवर कवितेशी सुसंगत अशी चित्रमय मुखपृष्ठ तयार करून घेतली. पिटक्यांच्याकडून पाठवण्याचा पत्ता घेऊन रजिस्टर पोस्टानं वह्या पाठवून दिल्या. 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आणि मी त्या 12 सप्टेंबरला पोस्ट केल्या होत्या. वेळेवर पोहोचतात की नाही याची शंका होती. ही गोष्ट मी कुणालाच सांगितलं नाही. बोर्डिंगमध्ये आम्हा तिघांना आणि बाहेर फक्त पिटक्यांना माहित होतं. उगीच वह्या पाठवण्याचा प्रभाग झाला तर पारितोषिक मिळालं नाही तर आपण सगळ्यांच्या विनोदाचा विषय होऊ अशी पोटात भीती होती. वह्या पाठवून मी माझ्या नेहमीच्या धबडग्यातून गुंतून पडलो. रायमानेचं सिनियर BAचं वर्ष होतं. तो जोरात अभ्यासाला लागला. पण त्याचं मन आतून अस्वस्थ होतं. बोर्डिंगमध्ये सीमावादाची चर्चा जोरात सुरू होती. द्वैभाषिक राज्य फार दिवस चालणार नाही. लवकरच ते मोडलं जाईल याची चाहूल लागली होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार याची सर्वांना खात्री होती. पण या संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव, कारवार कधी येणार? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस येणार की नंतर येणार की कधीच येणार नाही अशी पाल बेळगाव जिल्ह्यातील मराठी समाजाच्या मनात सतत चुकचुकत होती. रायमाने त्यातील एक होता. त्याचं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं. आता तो मराठी घेऊन BA होणार होता. MA त्याला इथंच करायचं होतं. पण आंध्र, कर्नाटक आणि द्वैभाषिक सीमा नक्की झाल्यावर सरकारी फरमान निघालं होतं की कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 1960 जून पासून शैक्षणिक सवलती द्वैभाषिक राज्यात मिळणार नाहीत. त्यांनी आपल्या राज्यामध्ये जाऊन त्या मिळवाव्यात. सीमावादाचा प्रश्न गेलं वर्षभर सारखा धुमसत होता. सीमेवर अनेक सत्याग्रही सत्याग्रह करत होते. कर्नाटक सरकार ते सत्याग्रह कठोरपणानं मोडून काढत होतं. शेकड्यांनी सत्याग्रही तुरुंगात जात होते. रायमानेला वाटत होतं. त्यामुळं येत्या 7-8 महिन्यात बेळगाव जिल्हा तरी निदान महाराष्ट्रात यावा म्हणजे जून 1960 पर्यंत हा प्रश्न सुटावा आणि आपलं MA पर्यंतचं शिक्षण कोल्हापुरातच पूर्ण व्हावं. त्यामुळं सीमा प्रश्नावरील चर्चेत तो हिरिरीने भाग घेत होता. त्यावरील वर्तमानपत्रातील बातम्या बारकाईनं वाचत होता. माझ्याशी त्या विषयावर अधूनमधून वुशिंगफुल थिंकिंग करत होता. नेहरूंच्या आडमुठेपणाबद्दल शिव्याशाप देत होता. हे नाहीच झालं तर सर्व मित्रांना सोडून नको असलेल्या बेळगावला त्याला जावं लागणार होतं. आम्हा मित्रांच्या आणि आपल्याशा वाटणाऱ्या कोल्हापूरच्या भविष्यातील विरहाच्या कल्पनेनं त्याचं संवेदनशील मन व्याकुळ होत होतं. पुढं नोकरी सुद्धा कानडी भाषेच्या कर्नाटक राज्यात मिळेल की नाही याची काळजी त्याला आत आत कुरतडून टाकत होती. एकूणच त्याचं भवितव्य त्याला अंधारलेलं वाटत होतं. तो हळूच एखाद्या कंटाळलेल्या क्षणी गप्पा मारताना ही रुखरुख बोलून दाखवी. मला तिच्यावर काही इलाज दिसत नव्हता. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या भोवतालच्या परिस्थितीचे बळी आहोत. प्रसंगी तिला शरण जावं लागतं. पण बहुधा चिकाटीने डोकं लढून तिच्यातून वाट काढत जावं लागतं. ही जाणीवच पक्की होत होती. वाढून ठेवलेल्या परिस्थितीत प्रथम तोंडावर आलेली पहिल्या टर्मची परीक्षा पास होणं जरूर होतं. म्हणून आम्ही दोघंही अभ्यासाकडे वळलो होतो. माझं ज्युनियरचं MAचं वर्ष तशाच पहिल्या टर्मची परीक्षा. बसलो नसतं तरी चालण्यासारखं होतं पण फेल होती. अशी परीक्षा चुकवणं किंवा पेपरच न देणं माझ्या करिअरला शोभून दिसलं नसतं. म्हणून मी परीक्षेला बसायचं ठरवलं तरी अभ्यासाच्या पुस्तकाकडे मन ओढ घेत नव्हतं. वर्षारंभी जानेवारी ते एप्रिल अखेर 4 महिने BAसाठी जो मरमर अभ्यास केला होता त्याचा परिणाम अजून मनावर होता.
बाकीचं काही बाही विशेषतः नवसाहित्य वाचताना आनंद वाटत होता. याच विषयावर मित्रांशी गप्पा मारतानाही आनंद वाटे. हा विषय मनाला अधिक जवळचा वाटत चालला होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या कथाभागामध्ये मी तुमचा आज येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच आपल्या चॅनेलवर प्रेम आणि लोभ असू द्यात. धन्यवाद.